सर परीक्षा झाल्याच निकाल कशाला लावताय? कारण उद्यापासून सुट्ट्या लागणार आहेत आणि तुम्हाला रिझल्ट साठी उगाच इथे फेऱ्या कशाला? आम्हाला नाही, तुम्हाला. आता काय तुम्ही संसारात गुंतणार? अरे हो, सरांना वेळच मिळणार नाही ना नंतर. झालंय सगळ्यांचं? सांगू आता रिझल्ट? म्हणजे आता पहिला नंबर अंजलीचाच असणार आहे माहिती आहे आम्हाला. आमचं काय तेवढंच सांगा आता. बरोबर आहे, पहिला नंबर अंजलीचा आलाय. तिला 70% गुण मिळाले. रेणू, तुला 30%. नापास झालेस. काका, तुम्हाला 50% गुण मिळाले. तुम्ही पास झालाय. प्रकाश, तुझे गुण न सांगण्यासारखे. समीरा, तुला 40% गुण मिळाले. पास झालेस. राहुल, तू नापास झालास. जुई, तुला 35 मार्क मिळालेत. तू काटावर पास झालीस. हे 2 महिने लय भारी वाटलं बघा. आता उद्यापासून पुन्हा गाडी आणि ते भाडं. पुन्हा यार, मला पण उद्यापासून खूप कंटाळा येणार आहे. इतके दिवस आपण सगळे एकत्र होतो, सवय झाली होती आपल्याला एकमेकांची. आता दिवसभर घरात मी एकटाच असणार आहे. काय करायचा हा प्रश्नच आहे. अहो, आम्ही आहोत की तुमच्या सोबतीला. तुम्ही काळजी करू नका. आणि सुट्टी पडली असली तरी आपण फोनवर सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू. आणि महत्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही आमच्या दोघांच्या लग्नासाठी जी काही मदत केलीत त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. यू वेलकम सर. कधी पण आणि कवा पण. बरं चला, आता मी निघू का? मला घरी पोहोचलं पाहिजे. अगं हो, तुझं भारी कुटुंब घरी तुझी वाट बघत असेल. नाही नाही, तसं काही नाही, पण मला आज कारखान्यात जायचंय ना, काम आहे खूप. चल रेणू, येते मी. बाय बाय बाय. सर, वन्स अगेन विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. येते. थँक्यू सो मच. हो. आबा, तयार झाला व्हय तुम्ही? अरे माझ्या पोराचा सत्कार म्हणलं मी तयार असणारच की. हे बा, आता गोदाकाचा चहा प्यायलो की अजून तर येणार. एकदम जोशात जायचं सत्काराला. काय गोंधळ का? तुम्ही तयार व्हा की. नाही साहेब, नग का? माझी तब्येत बरी नाही. बघा, दवाखान्यात जा म्हणलं तर ते बी ऐकत नाही. अरे काय पहिलवान, हा यायचं नव्हे कारखान्यावर. अंजलीबाई कुठे? अरे ती येते, काळजी करू नको. तिला घेतल्याशिवाय जायचं नाही. तू तर आधी तयार हो. होय, आलो लगेच. ये लवकर. सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला का? हो नाही वहिनी, पण आवरा लवकर, लगेच निघायला पाहिजे. हो, हे आले का? ये बघा, बायकोला नवऱ्याची काळजी, नवऱ्याला बायकोची काळजी. आता तुझ्याबद्दल विचारत होता. जा लवकर तयारून खाली ये. आले मी लगेच. जा. आबा, कारखान्यातल्या नवीन मशिनरी आहेत, एक नंबर क्वालिटी आहे बघा. मी तुमच्या गाडीत बसणार, ती मी पुढच्या सीटवर, तुमची बॉडी गार्ड म्हणून. हा चला चला. कारखान्यावर काय तुझं गाठुडं पुरलंय भाई? इथंच थांबायचं. गोदाकासे जरा कामाला हातभार लाव. थोरले ताई साहेब. गोदाक्का, अगं काय झालंय? काय नाही. ते काय नाही, तुझ्या राणा संकट दवाखान्यात जायचं म्हणजे जायचं. चला, तयार होता मी. या.
तुम्ही? नाही ना ग, माझी तब्येत बरी नाही, तुम्ही जाऊन या. बरं ठीक आहे, पण काळजी घे. हं? येतो आम्ही. हॅलो. हां, नाही साहेब कामात बिझी, नंतर फोन करा. नाही साहेब, महत्वाचं नव्हतं, तसंही आपल्याला जायला उशीर झालाय म्हणून. कार्यक्रमापेक्षा काम महत्वाचं हे कायम लक्षात ठेवा. चला होय सर. हा ना, उद्या गोदाकाला घेऊन दवाखान्यात जायचं म्हणजे जायचं. वया बा. चला दादा चला. नमस्कार 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 नमस्कार. अरे झाली की नाही सगळी तयारी? साहेब कवा पण येतील बर का. आले या साहेब. नमस्कार. या साहेब. नमस्कार. लय दिवसांनी कारखान्यावर आला. कस काय चालला कारखाना? एकदम जोरात. सुरेश जावळनी संपाचा प्रश्न चांगला मिटवला. होय, सगळे राहण्यात आणि वहिनीमुळे झाले बघा. चल. राणा, अरे तू कुठं निघालस? ये की इथं. नाही आबा, अहो मी शेतकरी आहे. मी माझ्या शेतकरी भावांसंगत बसणार. अंजली तू? नाही आबा, मी शेतकऱ्याची बायको आहे, यांच्या सोबतच बसते. बस. करा सुरू कर. सुरू कर. आदरणीय शिक्षण मंत्री प्रतापराव साहेब, इथे जमलेले सर्व शेतकरी बंधू आणि इतर मान्यवर यांना सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो की आपल्या साखर कारखान्याचा 14वा गळीत हंगाम अत्यंत दिमागदारात सुरू आहे. चालू गळीत हंगामात आज अखेर 2,74,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन जवळजवळ 11% साखर उतार्याने 3.5 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन कारखाना पूर्णपणे सक्षम सुरू आहे. या वर्षी दैनंदिन गाळपात प्रतिदिन 1,000 मेट्रिक टनाची वाढ होऊन 4200 टन गळीत होत आहे. आणि कारखान्याच्या या यशाचं खरं कारण आहे कारखान्याची अत्याधुनिक मशिनरी. तुम्ही घेतलेल्या अथक परिश्रमानं आज आपला कारखाना अत्याधुनिक झालेला आहे आणि म्हणूनच आज आपण त्याच्या कार्याची पावती म्हणून आज त्याचं आपण कौतुक करणार आहोत. सूरजराव नमस्कार. नमस्कार नमस्कार. धन्यवाद. तुमच्याकडून स्वागत. अजून एक कौतुक आम्ही करणार आहोत. ते म्हणजे सूरज साहेबांचे थोरले बंधुराज, एक प्रगतशील शेतकरी आणि आपल्या सगळ्यांचे आवडते वज्रकेसरी पैलवान श्री रणविजय गायकवाड. या वर्षीचा गळीत हंगाम जर कुणामुळे यशस्वी झाला असेल तर आपल्या लाडक्या राणादामुळे. यांनी शेतकरी बांधवांचा संप यशस्वी करताना कारखाना कसा जिवंत राहील याचाही विचार केला.
त्यांचे हे कार्य कारखान्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. राणादा या. साहेब, किती बी झालं तरी साहेबांचा मान आम्ही नाकारू शकत नाही. त्यांनी आज आम्हाला 4 मार्गदर्शनाचे शब्द सांगावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि उपस्थित शेतकरी बंधूंनो, आज जसं तुम्हाला सगळ्यांना कौतुक वाटतंय तसंच मला माझ्या दोन्ही पोरांचं कौतुक वाटतंय. पण हे जे यश त्या दोघांना मिळालंय हे सगळं तुमच्या साथीनं. या संपूर्ण यशात आपल्या साखर कारखान्याचे सगळे कर्मचारी आणि शेतकरी वर्ग यांचा या यशात फार मोठा सहभाग आहे. आणि सचोटी हे यशाचं मोठं कारण आहे. हा गोदक्का. अरे तुम्ही लागलीच घराकडे या. तो गिरणीवाला सच्चा आला होता. तो म्हणत होता साहेबांची काहीतरी बातमी दावायला टीव्हीला म्हणून. ते मला नाही ठावं, पर तुम्ही लागलीच या बाबांनो. वय काय झालं? गोदक्का म्हणते आबांची कसली तरी बातमी दाखवली टीव्हीवर. घाबरली होती हो. आपल्याला घराला लवकर बोलवलंय. गोदक्का एवढी का घाबरली? असं काय दाखवतात आबांबद्दल टीव्हीवर? धक्कादायक बातमी. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सांगली जवळच्या एका गावात एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येतंय. हा युवक शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत होता असं समजतंय आणि आत्महत्येचं कारण राज्याचे शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड हे आहेत असा आरोप होतोय आणि तशा आशयाचं पत्रही सापडलं आहे. ज्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला त्याची परिस्थिती देखील गंभीर असल्याचं समोर येत आहे. अद्याप त्याच्या प्रकृतीविषयी ठोस माहिती मिळत नसली तरीही त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. तो माझा मित्र होता. शिक्षक भरतीसाठी लय प्रयत्न केले त्यानं. त्याला काम मिळालं नाही. कोणीतरी सांगितलं साहेबांना जाऊन भेटा, ते काम करतील. 15 लाख दिले तर काम होईल लगेच असं कळालं म्हणून घर रान सगळं विकून पैशाचं तडजोड केली. काम बी नाही आणि हातातला पैसा बी नाही. त्याला कंटाळून माझा मित्र माझ्या मित्राला न्याय द्या साहेब. साहेब माझ्या मित्राला न्याय द्या हो साहेब. एकंदरच सर्व स्तरातून आता प्रतापराव गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरातून लोक रोष व्यक्त करतायत. गायकवाड साहेब तर वरवरनं एकदम साधे दिसतात. आतनं असं काय करतील असं वाटलं नाही हो कधी. अनेक लोकांना नोकऱ्या लावतो म्हणले होते ते. नोकऱ्या काय मिळाल्याच नाहीत. आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही यांनी काय. तुम्हीच सांगा आता आम्ही काय करावं. प्रतापराव गायकवाड यांच्यावर आता थेट आरोप होताना दिसत आहे. लोकांचा राग देखील वाढताना आपल्याला दिसतोय.
ज्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला त्याची परिस्थिती देखील गंभीर असल्याचं समोर येतंय. शिक्षण खात्यात एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची ही पहिलीच वेळ आहे. नोकरीचा आमिष दाखवून पैसे घेतल्याचे आरोप केले जातात, तेही अशा व्यक्तीवर जी व्यक्ती स्वच्छ चारित्र्य आणि लोकाभिमुख राजकारणासाठी ओळखली जाते. प्रतापराव गायकवाड यांनी खरंच असा घोटाळा केलाय का आणि अशा घोटाळ्यातून किती शिक्षकांना नोकरी दिली गेली आहे किंवा किती लोकांना फसवलंय हा प्रश्न आहे. हा आरोप जर खरा ठरला तर शिक्षण मंत्री पदाला लाजिरवाणा असा हा प्रताप ठरेल. या सगळ्या प्रकरणावर प्रतापराव गायकवाड यांचं काय म्हणणं आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करून देखील प्रतापराव गायकवाड अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीत. या प्रकरणावर प्रतापराव गायकवाड यांनी मौन राखणंच पसंत केलंय. एका आत्महत्येच्या प्रकरणावरून वाचा फुटलेल्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाऊन खुलासा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचा शोध घेण्याचा आता पोलीस देखील प्रयत्न करतायत. या प्रकरणात प्रतापराव गायकवाड एकंदरच गोत्यात येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्या प्रतिनिधींनी प्रतापराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतापराव गायकवाड कुणाशी बोलण्यास तयार नाहीये. आता या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र प्रतापराव गायकवाड यांच्यासारख्या शुद्ध चारित्र्याच्या मंत्र्यावर पहिल्यांदाच अशा पद्धतीचे आरोप होत असल्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही पोहोचवत राहू, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वीके न्यूज. त्याचं नव्हतं झालं पाहिजे बघ या गायकवाड कुटुंबाचं. अहो, आपल्या घरातलं टीव्ही बंद करशिला, पण बाहेर घराघरात तर ही बातमी पोचलीच असेल ना मग. अहो, आपल्या समद्यांची तोंड बंद होतील, पण बाहेरच्यांची तोंड कोण बंद करणार. देवा, देवा, संकट आणलंच रे आमच्यावर. कसले आरोप हे देवी, कुणावर? आमच्या मामांजींवर. आमच्या देवासारख्या मामांजींवर पैसे खाल्ल्याचा आरोप. नाही, कलियुग आहे, कलियुग आहे. नाही, पण जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही असं बी म्हणतात. नंदिता, अहो नाही म्हणजे अहो बघितलं नवं हे टीव्हीवर काय दाखवायला तो. अहो, आमचं मामाजी असलं काही बी करणार नाही याची फुल गॅरंटी आहे आम्हाला. पण कुणी तर काय तर केलं असलच नवं. त्याच्याशिवाय असं कोण जीव देत आहे भाई? बस सांगायला लागलो तुला आता. जोंधळे मामा कुठे आहे? ओ जोंधळे मामा, इकडे या, इकडे या. काय हो, तुम्हाच मामांची संकट कशाला ठेवलंय हो? नुसती बॅग धरायला काय? हे समजा होत होतं तेव्हा तुम्ही कुठं होता? काय करत होता तुम्ही? असा आतल्या काही गोष्टी असत्याल तर त्या बाहेर पडू द्यायच्या नसत्यात. आता हे आम्ही नव्यानं शिकवायचं काय तुम्हासनी? हे जे आरोपाचं वादळ उठलंय ते लई बेकार दिसतंय. अहो, त्यांना समजा घर नको खेळायला हो.